एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था, सतत होणारे अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास याच्या विरोधात नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। संस्थापक सौरभ उंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा राहुरी नगर परिषदेवर नेण्यात आला। कुलकर्णी हॉस्पिटल, शुक्लेश्वर चौक, विद्या मंदिर शाळा परिसर, शिवाजी चौक आणि मेन रोड मार्गे नगर परिषद कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। या मोर्चात महिलांचा आणि पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता। दर पावसाळ्यात शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरतात, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात। विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागतो। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढले असे याचा तीव्र संताप नागरिकांमध्ये दिसून आला। मोर्चा दरम्यान खड्डेमुक्त राहुरी आमचा हक्क, एकच नारा खड्डेमुक्त राहुरी सारा, प्रशासक हाय हाय, कर भरतो आम्ही, रस्ता द्या तुम्ही, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान एका युवकानं खड्ड्यात बसून खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं। या मोर्चात सौरभ उंडे, सागर शेटे, ओंकार कासार, नाना शिंदे, सचिन ढवळे, सचिन राऊत, आरिफ शेख, जयंत उंडे, सागर उदावंत, अर्जुन बोराडे, निलेश शिरसाट, अजिंक्य उदावंत, विलास कदम, प्रसाद भुजाडी, किरण सुराणा, वसीम आतार, सुनील निमसे, प्रल्हाद काशीद, सचिन उंडे, काकासाहेब आढागळे, प्रशांत कोळपकर आदी उपस्थित होते। महिला सहभागींच्या यादीत सीमा उंडे, नूतन उंडे, अनिता उंडे, जान्हवी उंडे, सुनीता शेटे, ताराबाई लोखंडे, इंदुबाई साळवे, प्रमिला कदम, सुनीता नालकर, युगंधरा शेटे, ज्योती लोळगे, सिंधू जंगम, सुनीता बर्डे, अश्विनी दहिवाळकर, प्रियांका जंगम, वैशाली कर्डक, साक्षी लोळगे, लता शेटे, पुष्पा शेटे, स्वाती ढवळे यांचा सहभाग होता। मोर्चानंतर नागरिकांचं निवेदन प्रशासनाच्या वतीनं विकासगट कांबळे यांनी स्वीकारलं। नाथ प्रतिष्ठानच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला। रस्त्यांची दुरुस्ती लवकर व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। राहुरी शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत निकृष्ट आणि खराब झाली आहे। जे लहान मुलांना महिला शाळेत सोडायला जातात त्यांना अक्षरशः जाण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतो, चालता येत नाही। आणि आता 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे तर अक्षरशः म्हणजे सर्व रस्त्यांवर खड्डे तयार झालेले, खड्ड्यांमध्ये चिखल आहे। आणि काही नळाचं पाणी दूषित येतं, त्याच्या संदर्भात काही प्रश्न आहे, काही स्ट्रीट लाईटच्या संदर्भात प्रश्न आहे। विशेषतः कुलकर्णी हॉस्पिटल ते शिवाजी चौक ह्या चौकामध्ये ह्या एवढ्या रस्त्यामध्ये 2 देवीचे मंदिर आहे। एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि एक शुक्लेश्वर चौकात एक देवी बसते। नवरात्री येते, नवरात्रानिमित्त महिला भरपूर दर्शनासाठी येणार आहे। याच्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही नगर परिषदेला नाथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सर्व युवक व महिला आणि राहुरी शहरातील त्रस्त नागरिक यांच्या वतीने एक 10 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे आणि निवेदन देण्यात आलेलं आहे। 10 दिवसात जर पूर्ण पद्धतीने आणि व्यवस्थित काम रस्त्याचे खड्डे वगैरे बुजवले नाही तर आम्ही भविष्यात शाळकरी मुलं, महिला आणि वृद्ध, अपंग लोक या सगळ्यांना घेऊन नगर परिषदेवर परत एकदा मोठ्या स्वरूपात मोर्चा काढणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।